थेट जाऊयात नागपूरमध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे उपस्थित आहेत। पराग, आपण पाहतोय हजारोंच्या संख्येने विद्यार्थी नागपूरच्या रस्त्यावर उतरलेले आहेत। विद्यार्थ्यांची काय मागणी आहे, सध्या तिथली काय स्थिती आहे? नक्कीच खरं तर पुन्हा एकदा जे आहे सीजेपीचे पदाधिकारी किंवा म्हणण्यापेक्षा युवा वर्ग जे आहे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। 2 दिवसापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीचं भव्य आंदोलन त्यांनी केलं होतं। आज पुन्हा एकदा मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने तरुण मंडळी जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यांची मागणी आहे राजीनामा द्यावा, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती त्यांच्याकडून केली जात आहे। हातामध्ये फलक घेतलेले आहे आणि हजारोच्या संख्येने खरं तर हे तरुण जे आहे ते या ठिकाणी आले आहे। एकीकडे पाऊस सुरू असताना सुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं जे आहे स्वयंस्फूर्तीने हे सगळे जे आहे युवा पिढीचे या ठिकाणी येत आहे आणि मागणी केली जात आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा। हातात ढोलकी घेऊन आहे ते वाजवले जात आहे आणि एक प्रकारे या सगळ्या जे काही घटनाक्रम दिल्लीमध्ये सुरू आहे त्याचा निषेध नोंदवण्याचं काम केलं जात आहे आणि सरकार विरोधात जे आहे ती घोषणाबाजी सुद्धा होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मोठ्या संख्येने सगळे तरुण मंडळी या ठिकाणी आलेले आहे आणि आपापल्या पद्धतीने निषेध जे आहे तो नोंदवण्याचं काम करत आहे। एकंदरीत नागपूरच्या रस्त्यावर आपण पाहतोय आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरच्या संविधान चौकातली ही दृश्य आपण पाहतोय। शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात हा जनाक्रोश दिवसेंदिवस अधिकच पेटत चाललेला आहे। दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे।